जयेश गोडांबे यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला लेट्स प्लेचा इशारा. एक बॉल एक आलंय पहिल्या चेंडूवरती. ऋषभ करता पडणारा चेंडू हलक्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर लाऊड अपील आहे पंचांकडे, परंतु पंच तटस्थ आहेत त्या कारणे निर्णय आपल्याला कळलेला आहे की हा डॉट चेंडू आहे आणि विकेट नाही आहे. दोन चेंडूमध्ये एक धाव फलकावरती लगावली गेली आहे. टीम आगाशीचा महत्वपूर्ण फलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय ऋषभ हेमाडे आणि समोर गोलंदाज अनुभवाचा भंडार असलेला हितेश. ओहो फेकी आलाय आणि गॅदर झालाय. यष्टीना स्पर्श केलाय. फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलाय का ते बघायचं आहे. पंचांनी थर्ड अंपायर रेफर केला आहे. पाहिलं जाईल. टेक्निकल टीमला या ठिकाणी कामाला लावलंय. याद आ रहा है तेरा प्यार, याद आ रहा है तेरा प्यार. जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे गाणं आपल्याला वारंवार ऐकायला येणार. कारण समोर आपण बॅनर बघतोय मिस्टर VPLचा. नक्कीच आपल्यामध्ये नाही परंतु असल्यासारखी जाणीव निरंतर आपल्याला असणार आहे. चार चेंडू आतापर्यंत संपल्या. 3 धाव फलकावरती आहेत. इथेचा पुढचा बॉल क्लिक केला ऑन साइडला. मॅगी चेंडूवरती आलाय. त्या चेंडूला उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केलाय आणि 4 धावा फलकावरती आहेत. शेवटचा चेंडू या पहिल्या ओव्हर मधला. आतापर्यंतचे 5 चेंडू जबरदस्त. ह्या शेवटच्या चेंडूवरती काय घडेल. स्वीप मारण्याचा प्रयत्न केला करता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. लेग बायची ही रन आहे अशी दर्शवत असताना आपले पंच अजित निकम सर. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा फलकावरती. संत सुरुवात आहे JKCC अर्नाळा संघाची आणि ही संत सुरुवात या कारण हितेशनी जबरदस्त गोलंदाजी हाताळलाय. पहिलं षटक टाकत असताना एक कमाल की गेंदबाजी आपल्याला दिसलेली आहे हितेश यांच्या मार्फत. आता मात्र पुढील गोलंदाज जयेश बनसोडे येतोय हे षटक टाकण्यासाठी. यस डीजे. कहाँ हम कहाँ तुम हुए तुम कहाँ तुम अभी जाए के बाद ओ याद आ रहा है तेरा प्यार. जयेश आलाय गोलंदाजी मार्ग वरती हे षटक टाकण्यासाठी. पहिल्यामध्ये आल्यात 5. संत सुरुवात आहे. सिद्धार्थ सुद्धा थोडस या ठिकाणी चाचपडत पहिल्या षटकामध्ये होता. ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू. वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं. अवांतर धाव देऊन जाईल हा चेंडू. मात्र थोडस वाट पाहून पॉइंटच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आता मात्र चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार.
माझ्या निश्चयाच्या बाहेर. मैं तो यहाँ जीता रहा सारे गम दिल के भुला के, देके तुम्हें सारी खुशी मैंने यहाँ कुछ भी तो पाया नहीं सब. नवीन फलंदाज फलंदाजी मार्क वरती रोहित तांबे. आणि त्यानंतर एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बाद होताना सिद्धार्थ डोके पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपण पाहतोय रोहित तांबे फलंदाजी मार्क वरती आलाय. पाला स्वीपचा फटका आपण पाहिला, त्याच्या बॅटतून मॅगी त्या ठिकाणी तैनात केले होते आणि मॅगीने उचलून फेकला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलेली आहे. आणखीन एक रन धाव फलकावरती. आणखीन एक बॉल या ठिकाणी. आणखीन एक रन धावसंख्येवरती ऍड. 8 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. रोहितचा हा फटका गॅप मध्ये चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. मुझको मिली क्या जिंदगी ओ यार. बारा धावा फलकावरती आहेत. ओहो, थोडासा मध्ये सरसावून फाईन लेगची दिशेला चेंडू पाठवायचा होता, परंतु त्या इराद्यामध्ये बॅटीची कडा लागून चेंडू यष्टींवरती आदळतोय. गडी बाद होतोय. रोहित उसे जहां से मिटा हर कोई आया यहाँ पर, एक दिखा दे रहा है यहाँ पर कि आया हूं मैं, यहाँ कुछ करके जाऊंगा. वीपीएल में यहाँ पर अनेकों ने छाप छोड़ी है. 1 to go लास्ट बॉल. या ओव्हरचा फेकी जबरदस्त गॅदर केल्यानंतर आपण पाहिलं अपील ज्या पद्धतीने जयेशने केली होती आणि त्या अपीलवरती त्या अपीलला फेटाळून लावला, नॉट आउटचा इशारा करून आपल्या पंचांनी. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-2 गड्याच्या मोबदल्यानंतर 13 धावा फलकावरती JKCC अर्नाळा संघ. चला 2 षटकानंतर 13 धावा फलकावरती 2 गडच्या मोबदल्यानंतर थोडस या ठिकाणी दडपणामध्ये आहे JKCC अर्नाळा संघ. गोलंदाज अनिकेत मुळे गोलंदाजी मार्क वरती आलाय हे तिसरं षटक टाकण्यासाठी. चेतनचा कव्हर ड्राईव्ह देऊन जाईल 4 धावा. रोहितच्या बाजूने मारलाय हा चौकार. दुनिया से नजरें चुरा के आगे मेरे खाई तू ही बता जाऊं मैं दबाव होता त्या दबावाला थोडस बाजूला सारण्याचा प्रयत्न या चौकारांशी केलाय चेतन कदम यांनी. पहिला चौकार. खोलटप्प्यात चेंडू हा सुद्धा ड्राईव्ह केलाय. हितेश भोईर त्या ठिकाणी आहेत, चेंडूला उचलून फेकतील. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केलाय. एका धावानेशी धावफलक अजून पुढे गेलाय, जाऊन पोचलाय 18 या आकड्यावरती. 118 18 धावा फलकावरती. अनिकेतचा पुढील बॉल. ऋषभ हेमाडे या ठिकाणी थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. रोहितची चपळता दिसलाय. लेग बायचा इशारा पंचांकडनं आणि लेग बायची रन धावसंख्येवरती ऍड होते. 19 धावा फलकावरती लगावल्या जातात.
अनिकेतचा हा बॉल नक्कीच चेतन करता असणार. स्ट्राईक वरती चेतन आहे. पाळा स्वीपचा हा फटका या ठिकाणी विजय सावंत. लक्ष होतं की चेतन फिरतोय रिव्हर्स स्वीप मारण्यासाठी आणि स्वतःला रेडी ठेवला आणि ह्या चेंडूला अडवला. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा. इट्स वाईड. 20वी धाव या ठिकाणी अवांताच्या स्वरूपात लगावली गेलेली आहे. वेगवान चेंडू परंतु दिशाहीन चेंडू. लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडनं आलाय. अवांतरने अजून एक धाव फलकावरती लगावली जाते. 21 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. त्यामध्ये ड्राईव्ह केला या चेंडूला. 2 फिल्डरच्या गॅप मधून निघून गेलाय. 4 धावांसाठी One, चौकार. 2, 3, 4, get on the dance floor. या पद्धतीने 1 to go चा इशारा पंचांकडनं. लास्ट बॉल आहे आणि या लास्ट बॉल वरती हलक्या रीतीने एक धाव घेऊन पुढच्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील चेतन कदम. ताल पे भंगड़ा तू भी गिद्दा पाले चले रंग जमा दे हमके बने सभी मत वाले. मन कहे कि मैं ले आऊं चांद और तारे सारे, इन हाथों पर मैं चांद रखूं, इस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती चाहिए. हेलो हेलो तू मुझे उम्मीद लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई. सो मच डीजे मयूर. जबरदस्त वादन, जबरदस्त सॉंग्स आपल्याला हवे ते सॉंग्स हवे त्या मुमेंट वरती आपल्याला ऐकायला मिळतात डीजे मयूर यांच्या मार्फत. आणि चौथं षटक आपण पाहतोय. 2 षटक या ठिकाणी थोडासा दबाव क्रिएट करणार होते फलंदाजांवरती, परंतु हे तिसरं षटक दबावला बाजूला चालणारे ठरलं. त्याचं कारण हेच चेतन कदम यांची फलंदाजी. एक धाव कंप्लीट. दुसरा करण्याचा प्रयत्न. यस, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालाय. आणि जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी अनिकेत मुळे यांची. पहा कोणत्या पद्धतीने या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलला होता आणि त्या ठिकाणी अनिकेतनी स्वतःला झोकून टाकलं. त्या चेंडूला अडवलं. आपल्या संघासाठी 2 धावा अडवल्या. 2 धावांची धावफलक 28-28 वरती जाऊन पोचलाय चेतन कदम. निश्चित आपण पाहिलं तर फलंदाजीवरती आल्यानंतर थोडंसं संघ दबावामध्ये होता आणि त्याच्यानंतर स्वतःने येऊन चौकार ठोकले आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. पुन्हा एकदा स्क्वेअर कट आणि त्याचा रिझन काय ठरलाय. चेंडू गेला सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. आज भी है पानी 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 और तुम भी सानी 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 आ जाओ मेरी किस्मत होगी तेरी नहीं है बात कहानी. मयूर भाई सैटरडे नाइट चालू है, ऐसे गाने यहाँ पर सुनकर पता चल रहा है. 32 रन ऑन द बोर्ड. 32 धावा फलकावरती लगावल्या जातात. चेतनला यामध्ये आहे, तालामध्ये आहे. पुन्हा त्या जागा बनवली. पुन्हा एकदा चेंडूला पाडवलंय. 4 धावांसाठी चौकार. ज्या पद्धतीने चेतन फलंदाजी मार्क वरती आले होते ना, मनामध्ये असं वाटलं पुढे गेलेल्यांकडनं काही झालं नाही, मीच जाऊन काहीतरी करतो.
आणि उतरल्यानंतर करून दाखवलंय. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 9 चेंडूंचा सामना केलाय. 9 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा कुठल्यात आणि अजून खेळपट्टीवरती आहे. शेवटपर्यंत आल्या तर एक चांगली टोटल सेट केली जाऊ शकेल. हितेश रिव्हर्स स्विंगचा फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आलाय चेंडूवरती अडवलाय, फेकलाय, एक धाव कंप्लीट केलाय. एका धावानिशी धावफलक सरकलाय. 1ने 37 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 2 बॉल आधी या षटकातले, याचा इशारा सुद्धा पंचांकडनं आलाय. 37 धावा फलकावरती आहेत. खोलो टप्प्या चेंडू सर बॅटिंग मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये खूपच चांगली फिल्डिंग या ठिकाणी. चेंडू गॅदर करू शकलेला नाहीये, परंतु सरळ ज्या टायमाला गेला असा नक्कीच या चेंडूवरती 4 धावा आल्या असत्या, परंतु आपल्या संघासाठी 3 धावा रोखल्यात. हितेश भोईर यांनी एकच धाव मिळालाय. सेकंड लास्ट ओव्हर आहे आणि सेकंड लास्ट ओव्हर मधला 1 to go चा इशारा पंचांकडनं आलाय. म्हणजेच लास्ट बॉल या षटकातला. ड्राईव्ह केलाय कव्हरची शिला, क्षेत्ररक्षक आहे गौरव पाटकर. उचललाय, फेकलाय आणि वेगाने चेतनने आपण पाहिलं तर चेतनने आपली रन कंप्लीट केलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 39 वरती 2 ही स्थिती JKCC अर्नाळा संघाची. तू होगी 1 to 2 ओ कुड़िए 1 to 2 ओ हो गई मुंडे दी पतंगा वारगी तू एवें उड़दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू करदी या अंग्रेजी पढ़दी गिट पिट तू करदी जिम्मे कोई साडी विक्टोरिया तू कंटी बिग वैन दी पूरा लंडन ठुमकता. सर्वेश आलाय शेवटचं षटक टाकण्यासाठी. सर्वेश शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि स्ट्राईक एंड वरती चेतन कदमच आहे. 11 मध्ये 23 आतापर्यंत खेळलाय. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किमान 12-13 धावा गोळा करण्याचा प्रयत्न करायला थोडासा जागा बनवली आणि कट करायचा होता, परंतु बॅटीची खालची कडा लागून आपण पाहिलं तर सरळच्या दिशेला चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव भेटलाय चेंडूवरती. सर्वेचा हा बॉल ओहो ऑप्शनच्या भरपूर बाहेर. वाईटचा इशारा पंचांकडनं दर्शवतोय की भरपूर बाहेर होता. अवांतर चेंडू आहे हा. अवांतर धाव भेटल्या चेंडूवरती. आणखीन एक बॅक टू बॅकचा दुसरा वाईड या ठिकाणी येतोय. बॅक टू बॅक 2 वाईडने धावफलक पोहोचलाय. 42 रन वरती जागा बनवलाय आणि मागे सरसावून चेंडूवरती हिट केलाय. 2 फिल्डरच्या मधून चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी चौकार. शगनानी रात रात दबावामध्ये गोलंदाज आहेत या ठिकाणी. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा गोळा झाल्यात. धावफलक 46 वरती जाऊन पोहोचलाय. ऋषभसाठी हा बॉल मागे सरसावून या चेंडूवरती ओ हो क्या एफर्ट्स आहे. जबरदस्त एफर्ट. टीम आकाशासाठी खेळत असताना सुद्धा असेच या पद्धतीचे एफर्ट भरपूर वेळा पाहिल्यात ऋषभ हेमाडेकरनं आणि आज त्याची झलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय. वाटत होतं चेंडू पोहोचेल गोलंदाजाकडे आणि यष्टीनं स्पर्श केला, स्वतःला झोकून दिलं आणि क्रीज मध्ये पोहोचला. 1 रन कंप्लीट केली. सूरज दाभाडेसाठी एक बक्षीस अजून आलेलं आहे. SR ज्वेलर्स कडनं हे बक्षीस आहे. डाय मारून जर चेंडू अडवला 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सूरज दाभाडेला बक्षीस. हो जबरदस्त चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि तो चेंडू मिस झालाय ऋषभ कडनं. एकही धाव नाही. निर्धाव चेंडू पडलाय.
शेवटचा षटकातला शेवटचा बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय आणि या चेंडूवरती काय घडेल. जागा बनवली अनिकेत मुळेच्या बाजूने, ठोकलाय चौकार ऋषभ हेमाडाने आणि धाव संख्या पोहोचवली 52 या आकड्यावरती. 50 पार झालंय. 52 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 53 धावांचा टार्गेट सेट केलाय. औरत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. चलो JKCC अर्नाळा संघ फिल्डिंग लावून घ्या. आणि सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, पडदा खेचून बसू नका. मॅचचा लूप तुटवण्यासाठी आपण उभं राहून मॅच बघू शकता. आणि बसून जर मॅच बघत असतील तर पडदा जरा खाली खेचू नका प्लीज. अजून उद्याचा दिवस आपल्याला ते पडदे व्यवस्थित ठेवायचे आहेत. आणि पडदे लोकांचे असतील तर ते त्यांना सुखरूप पोहोचवायचे सुद्धा आहेत आपल्याला. तर त्याची दखल घ्या आणि पडदा खाली खेचू नका प्लीज. चला JKCC अर्नाळा संघ भरपूर टीम मीटिंग झाली. फिल्डिंग लावून घ्या. चला 53 धावांचा टार्गेट 5 षटकांमध्ये. टायमर ऑन. या ठिकाणी 5 षटकांसाठी JKCC अर्नाळा संघाला. पहिला चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढलाय. 53 धावांचा पाठलाग आहे आणि या पाठलाग करताना पहिला चेंडू पाहिला पडताळला. कोणत्या पद्धतीने चेंडू पडतील
हा चेंडू चांगला होता, त्या कारणे त्या चेंडूला सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट करण्यामध्ये या ठिकाणी संमती दिली ती अनिकेतनी. ड्राईव्ह केलाय, ओ हो क्या बात आहे, जबरदस्त लोअर फुटआउट पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूला फक्त दिशा दिली. 2 फिल्डरच्या गॅप मधून चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी जयेश बनसोडेने. आणि आता काय घडलंय, लालच दिली होती, परत तोच चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूला तीच नसीहत देण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मारला आणि जयेश बनसोडे बाद झाला. झटका जरा सा महसूस हुआ एक, लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक, गलती से मिस्टेक भाई ये झटका नहीं था, बहुत जोर से झटका था. जोर का झटका धीरे से लगा क्योंकि बहुत बड़ी मछली जाल में आई है. जयेश बनसोडे बाद झालाय दुसरा चौकार मारण्याच्या नादामध्ये आणि आता मात्र मॅगी आलाय फलंदाजी मार्कवरती. लेफ्ट आर्म फलंदाज आदित्य उर्फ मॅगी फलंदाजी मार्कवरती आलाय. जयेश बाद झाल्यानंतर धावफलक 5. ड्राईव्ह केलाय, कव्हर जिंकला ऋषभ एंबाडे, वेगाने चेंडूवरती आलाय, फेकी सुद्धा वेगाने केलाय, गॅदर झालाय परंतु पंचांचा इशारा नॉट आउट. रन कंप्लीट. रन कंप्लीट झाल्यानंतर 6 धावा फलकावरती लगावले जातील. दोन बॉल बाकी आहेत. ओहो, जागा बनवली, गॅप मध्ये चेंडूला पाठवला, अनिकेत मुळेच्या बॅटून येतोय चौकार. थँक्यू सो मच. 1 to go चा इशारा पंचांकडनं आलाय. लास्ट बॉल या षटकातला आणि या षटकामधल्या शेवटच्या चेंडूवरती चेंडूला पाडवलाय फाईन लेगच्या दिशेला चौकार. थँक्यू सो मच. JKCC अर्नाळा संघ प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक षटकाच्या मागे टीम मीटिंग जरा कमी करा आणि मॅच जास्त खेळा. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या, 53 धावांचा पाठलाग आहे, मोठा हादरा सुद्धा बसला आहे. परंतु अनिकेत मुळे खेळपट्टीवरती सांगतोय, मी खेळपट्टीवरती अजूनपर्यंत आहे. हर एक अँगल बदलत असताना आपण पाहिला, एक चौकार ठोकला या ठिकाणी आपण पाहिलं, तर त्याच्यानंतर अजून थोड्या बाजूने दुसरा चौकार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. 14 धावा पहिल्या षटकामध्ये ठोकल्या गेल्यात. सिद्धार्थ डोकेला या ठिकाणी ठोकल्या चौके. आता मात्र खूप कर्णधार गोलंदाजी मार्क वरती आलाय हे षटक टाकण्यासाठी. फलंदाजी जबरदस्त केली होती चेतननी, शेवटपर्यंत उभा राहिला, 52 पर्यंत पोहोचवला आपल्या संघाला. 7 मिळाली होती ऋषभची आणि त्या 7ीने एक चांगली टोटल सेट केलंय. आणि परंतु त्याचा रोख करताना पहिल्या षटकामध्ये 14 गमावल्यात आणि आता मात्र त्या धावा चालल्या त्या रोखण्यासाठी खुद कर्णधार आले होते आणि त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर आदित्यनी पाठवलाय 4 धावांचा फटका. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. मैच के 3 दिन है, बाकी बेकार दिन लगेंगे हमको, क्योंकि जब ये 3 दिन खत्म हो जाएगा तो मजा ही खत्म हो जाएगी. ये 3 दिन का जो फासला है इसका बहुत अच्छे से लुत्फ उठाइए. और इस बार स्वीप का फटका दिखाई दिया मैगी की तरफ से, लेकिन वहां पर जबरदस्त फील्डिंग अंकित के द्वारा.
गेंद को रोक लिया गया और एक ही रन जाने दिया। निश्चित यहाँ पर ऑपरेटर की भूमिका में हमें उत्सव बता रहे हैं कि हर साल का ये त्योहार है वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट एसोसिएशन का, ये 3 दिन का। ओहो बॅटीची कडा, थर्ड मॅनला चेंडू गेलाय, त्या ठिकाणी फिल्डर आहे, एकच जा भेटलाय चेंडूवरती। 20 वरती धावफलक सरकलाय। चेतनच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर थोडासा कमबॅक केलाय आणि त्या दोन नंतरच्या दोन्ही चेंडूवरती एकेरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले। मॅगी पुन्हा एकदा स्ट्राइक एंडवरती आहे। लेफ्ट आर्म आणि राईट आर्मचं या ठिकाणी कॉम्बिनेशन समोर आहे। ओहो क्या बात आहे। जाए 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 एक बार जो चाहे जवानी फिर ना आए, जवानी फिर ना आए। चौकार ठोकला होता आणि आता मात्र सेकंड लास्ट बॉल लो फुल टॉस चेंडू हिट केला होता त्या चेंडूला आणि त्या ठिकाणी अंकित कडनं मारणं आता मात्र कठीण होत चाललेलं आहे, कारण अंकित एखाद्या भिंतीसारखा त्या ठिकाणी उभा आहे, आपल्या मागे चेंडू जाऊन देत नाहीये, प्रत्येक चेंडू अडवतोय, एकेरी धावत जाऊन देतोय। तरी पण आपण धावफलक जरी पाहिलं तर प्ले बॉयज संघाची 25। ओहो दिलसुख मारायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी फटका फसलाय आणि चेंडू गेला निर्धाव। 2 षटक संपल्यात। 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 रन ऑन द बोर्ड, 25 धावा फलकावरती, 1 गडीच्या मोबदल्यानंतर प्ले बॉयज फुल पाडा संघ। कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना, कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना, हम लोगों की ठोकर में है ये जमाना। जब साथ है आवाज है, मनोरंजन होतंय। मयूर भोईर डीजे मयूर यांच्याकडनं आपल्याला मनोरंजन होते आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती एक मयूर आलाय। मयूर घरात गोलंदाजी मार्क वरती आलाय, हे 3रं षटक हाताळण्यासाठी। 2 षटकामध्ये 25 आल्यात, 2-3 षटकामध्ये 28 अजून करायचे आहेत। 18-28चं इक्वेशन समोर आहे। मयूरचा हा बॉल मॅगीसाठी। ओहो सुपर चेंडू, बॅटची एज आहे का, झेल टिपलाय का, अपील करायला लावलाय। यस, टप्पा पडून चेंडू या ठिकाणी गॅदर केलाय पंच दर्शवत असताना। प्रत्येक विकेटसाठी मयूरला या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक भावेश म्हात्रे यांच्याकडनं कॉल आलाय। बॅक टू बॅक 2 चेंडू आपण पाहिलेत। एका चेंडूवरती निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एकेरी धाव आलाय। मयूरने टिप्स घेतले होते, मगाशी पाहिलं होतं एका अनुभवी खेळाडूकडनं त्यांनी टिप्स घेतल्या होत्या की चेंडूला कोणत्या पद्धतीने मी टाकू ते मला चौके नाही लागणार। तो कानमंत्र घेतला आणि त्यात पहिले चेंडू या ठिकाणी आतापर्यंत टाकलेले आहेत, ते कानमंत्र कुठेतरी कामी येतात, त्या पद्धतीने चेंडू पडतायत त्याचे। 3 मध्ये फक्त 2 खर्ची पडल्यात, ऐकतोय मयूर, आणि त्या पद्धतीने चेंडू टाकल्यात त्यांनी। तर 27 धावसंख्या आतापर्यंत फलकावरती पाहतोय। 53 धावांचा पाठलाग करत असताना मयूरचा हा बॉल स्वीप मारलाय, आता मात्र चेंडूवरती जाऊन या चेंडूला परफेक्ट फटका एक्झिक्यूट केलाय आणि चेंडूला पाठवलं 4 धावांसाठी। पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार।
2 बॉल बाकी आहेत असा इशारा पंचाने दिलाय. स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला खोलवर टप्प्याच्या चेंडूला कव्हरच्या दिशेला खणखणीत फटका. मॅगीच्या बॅटीतून येतोय 4 धावांचा फटका. मुझको क्या हुआ है, क्यों मैं खो गया हूँ, पागल था मैं पहले या अब हो गया हूँ. ऐसी है निगाहें और बिखरे हैं बाल, तुमने बना आणखीन एक प्रहार. बॅक टू बॅकचा तिसरा चौकार. अपना ये हाल, कोई मिल गया, कोई मिल गया, मेरा दिल गया, मेरा दिल गया, क्या बताऊं यारो, क्या बताऊं यारो, मैं तो हिल गया, मैं तो हिल गया, कोई मिल गया, मिल ही गया, मिल ही गया. चला घाई करायचंय. जेकेसी रनाळ संघ 3 षटकांमध्ये 39 धावा झाल्यात. आता मात्र 2 षटकांमध्ये 14 धावांची गरज आहे. भरत सर या ठिकाणी उभे होते. त्यावेळेस मॅगी मैदानामध्ये आला होता. भरत सर अचंबित झाले. अरे वा, मॅगीला पाठवलंय का? मॅगीला कशासाठी पाठवलं होतं ते मॅगीने दाखवून दिलेलं आहे. 10 चेंडूमध्ये 24 धावा कुठून. आणि या मॅच मध्ये प्रमुख फलंदाजी केलेली आहे ती या धावांचा चेस करत असताना आदित्य परुळेकर उर्फ मॅगी. जबरदस्त बॅटिंग. 10 मध्ये 24 आतापर्यंत केल्यात आणि आता मात्र संघासाठी 12 मध्ये 14 अजून गोळा करायचे आहेत. अजून खेळपट्टीवरती आहे. ओहो, मागारून दांडी उडवलाय अनिकेत मुळेची. लग गया आई जवानी पटरी पे, 15 तो हो गया 16 लग गया आई जवानी पटरी पे, पौंगल लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल, अरे होगी तेरी दांडी गुल, दांडी गुल झालेले मयूर भाई यालाच म्हणतात. पुढून दरवाजा बंद केला आणि मागून चोरी झाली. लेग स्पिनचा मारा या ठिकाणी केला होता आणि त्यामध्ये फसले अनिकेत मुळे. त्रिफळाची स्वरूपात बाद झाले. गौरव पाटकर आलेले आता मात्र क्या स्टॉप किया हुआ है यहाँ पर मयूर घरत ने. बैक टू बैक 2 गेंदे यहाँ पर डॉट जाती हुई. गेंदबाज यहाँ पर कल्पेशचा हा बॉल ड्राईव्ह केलाय गौरवनी आणि त्या ठिकाणी फिल्डिंग सुद्धा झालाय दुर्गेश यांच्याकडनं. चेंडूला अडवलाय. एकच धाव भेटलाय चेंडूवरती. एका धावांची धावफलक 4-0. 40 धावा फलकावरती. अजूनही आता मात्र पाहायला गेलं तर 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू बाकी असताना 13 धावा अजून करायच्या. आदित्य परुळेकर उर्फ मॅगी यांनी ही मॅच जिंकवली तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे टीम साहेबाकडून. ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे सिद्धार्थ डोके. चेंडू जर गॅदर करून फेकला असता काहीतरी वेगळं घडलं असतं, परंतु 1 रन आलाय. लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईडचा. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. कल्पेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. 8 बॉल 11 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी प्ले बॉईज फुलपाडा संघासाठी. टॅपच्या सारे केलेला फटका. इथे सिद्धार्थ डोकेने हा चेंडू अडवला होता. फेकी करण्यामध्ये थोडासा विलंब केला. त्या कारणे गौरव पाटकर आपल्या क्रीज मध्ये पोहोचला. 1 रन कंप्लीट केली.
43 वर धावफलक सरकवलाय. वन टू गो. लास्ट बॉलचा इशारा आणि लास्ट बॉल ला वाट बघून मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. चला, एक ओव्हरसाठी फक्त 4 मिनिटं बाकी आहेत. JKCC अर्नाळा संघ जानम समझा करो, जानम समझा करो, जानम समझा करो. वाह वाह जानम मयूर भाई, समझा आपका करो. क्या JKCC अर्नाळा हा तुम्हाला मैसेज आहे. जरा समझा करो. 4 मिनट खाली बाकी है 6 गेंदे डालने के लिए. कड़क यार मयूर, ये इशारे जरा समझा करो. बहुत कम टाइम है और बहुत कम टाइम में आपको 6 गेंदें डालनी है और 6 गेंदों में 10 रन अगर रोक लिए तो ये मैच जीत सकते हो. अगर नहीं रोका तो प्ले बॉयज फुलपाड़ा टीम ये मैच जीत सकती है. अब इसमें क्या होगा, ये चेतन की गेंदबाजी, मैगी की बल्लेबाजी और गौरव पाटकर की बल्लेबाजी यहां पर बताएगी ये मैच का रिजल्ट क्या होगा. तो चलिए, चेतन कदम 10 रनों का यहां पर रोक करते हुए गेंदबाजी करेंगे और बल्लेबाज हम देखेंगे गौरव पाटकर. दूसरी तरफ जो लय में है, ताल में है और सेट हो चुके हैं ऐसे बल्लेबाज आदित्य परुड़ेकर उर्फ मैगी. गेंदबाज वो है जिन्होंने पिछले साल में बेस्ट बॉलर का खिताब VPL का जीता था, लेकिन पहले ही गेंद पर गौरव पाटकर ने इस गेंद को भेज दिया है 4 रनों के लिए. तेरी आज्ञा का योगा जल मन करे से गोरी घायल. तेरी आज्ञा का योगा जल मन पहली गेंद पर चौका ठोक के यहां पर घायल कर दिया है गौरव ने. इस बार पॉइंट की दिशा में गेंद को भेज दिया है 4 रनों के लिए. बैक टू बैक दूसरा चौवा आते हुए गौरव पाटकर के बल्ले से. जल मन करे से गोरी घायल. तेरी आज्ञा का योगा जल मन करे से गोरी घायल. और 2 रन दूर है टीम प्ले बॉयज फुलपाड़ा. 4 गेंदों में 2 रनों की जरूरत यहां पर फुलपाड़ा टीम के लिए. गेंदबाज उतने ही तरबेज हैं, उन्हें पता है इस 4 गेंदों में क्या करना है. ऐसे ही नहीं, पिछले साल में उन्हें बेस्ट बॉलर का खिताब मिला था. ओहो जबरदस्त. और इस बार क्या हुआ है, थ्रो अच्छा है, रिव्यू ले चुके हैं अंपायर. चला, गडी बाद. वाईट आहे सर, नो बॉलचा इशारा पंचाकडे. म्हणजेच मॅच फिनिश. प्ले बॉयज फुलपाडा संघ मॅच जिंकलाय. चला, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. विजयी संघ प्ले बॉयज फुलपाडा आणि दिविशा 11 आणि प्ले बॉयज फुलपाडा दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे.
चला नेक्स्ट मॅचचा टॉस 2 विनर टीम मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. भरत सरांच्या हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जातोय. येस सर. नाणेफेकीचा कौल जिंकला दिविशा 11 ने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी प्ले बॉयजला आमंत्रित केलंय. त्या अगोदर आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच ज्याने केली 13 चेंडू मध्ये 35 धावांची खेळी, 25 धावांची खेळी करणारा फलंदाज ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आदित्य परुळेकर उर्फ मॅगी ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर निश्चितच विनर मध्ये मॅच लागेल. टॉस जिंकला लगेच मॅचला सुरुवात होईल आणि मॅच सुरुवात होताना कॉम बॉक्स मध्ये थोडासा होईल बदल. आपल्या अर्नाळा नगरीमधील नवापूर गावातील बुलंद वॉइस मृदुल मेहर आणि विरार ईस्ट मधील एक बुलंद वॉइस विपुल पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. He said one day you'll leave this world behind, so live a life you will remember. My father told me when I was just a child, these are the nights that never die. My father told me. हॅलो चला दिविशा 11 नवापूर मैदानामध्ये आपण यायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण. स्वागत नहीं करोगे आप हमारा? स्वागत नहीं करोगे आप हमारा? हेलो चीफ. हॅलो चिक, वेलकम बॅक. सुस्वागतम आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन अंतर्गत वसई विरार बॉक्स प्रीमियर लीग सीझन 8 VPLची स्पर्धा. आता एक विनरची मॅच येते. ग्रुप डी मध्ये आहोत आपण. स्वागत नहीं करोगे आप हमारा? प्ले बॉयज विरुद्ध दिविशा 11 नवापूर. स्वागत नहीं करोगे आप हमारा? स्वागत नहीं करोगे हमारा? आपण ऐकतोय पाहतोय VPL अर्थात आज वसई विरार प्रीमियर लीग आणि डे 2 दुसऱ्या दिवसाचे आजचा तो व्हिडिओ आता आपल्या मुख्य स्क्रीनवर या ठिकाणी रिलीज केला जातोय.